काहीतरी 4 महिन्याचं झालं होतं बाळ. त्याने पत्रिका दाखवली बायकोची. त्याला म्हटलं बाळाचा प्रॉब्लेम आहे, त्याला पाणी कमी होतं गर्भाशयामधलं आणि त्याला अपंगत्व येणार त्याच्यामुळे. ते तसंच झालं. एखाद्या व्यक्तीची पत्रिका चांगली असेल तर वास्तू पण इतका म्हणजे ते कुठे ना कुठे आपण सेफ असतो त्याच्यामध्ये. पण एखाद्या बाळाचा जन्म होतो, त्या जन्माची पत्रिका जी असते त्या बाळाची ती आपण कधी बनवायची? ॲक्च्युली जेव्हा लग्न होतं आणि ते लोक बाळाचा चान्स घ्यायचं ठरवतात किंवा बाई गरोदर राहते त्याची बायको, तेव्हा त्यांनी पहिल्यांदा स्वतःची पत्रिका दाखवून घेतली पाहिजे की बाळाचं स्वास्थ्य कसं असेल. पत्रिकेमध्ये पंचम स्थान आहे, 5वा भाव जो आहे तो अपत्याचा भाव आहे. पत्रिकेमध्ये गुरु पण तेवढाच महत्त्वाचा आहे, कारण संततीचा कारक गुरु आहे. तर गुरुची स्थिती आणि 5व्या स्थानाची स्थिती ही खूप मॅटर करते. त्याच्यावरून कळतं की बाळ बळकट असेल, आजारी असणार आहे किंवा काय असणार आहे. तर तिथून कळणार. जर ते तिथे कळतं की बाळ बळकट आहे तर मग कधी पण करू शकतो. आणि किंवा त्याच्या आधीच कळतं मग आपल्याला की बाळ चांगलं नसेल. जसं माझ्याकडे एक क्लायंट आलेलं, त्याने काहीतरी 4 महिन्याचं झालं होतं बाळ. त्याने पत्रिका दाखवली बायकोची. त्याला म्हटलं बाळाचा प्रॉब्लेम आहे, त्याला पाणी कमी होतं गर्भाशयामधलं आणि त्याला अपंगत्व येणार त्याच्यामुळे. ते तसंच झालं. तर हे पहिल्यांदाच कळतं. त्याच्यानंतर जेव्हा बाळ जन्म घेतं ते परिपूर्णच झालेलं असतं, कारण तेव्हा आपल्याला कळतं की बाळ व्यवस्थित आहे, त्याची वाढ व्यवस्थित होती. मग पत्रिका केव्हाही बघू शकतो, असं काय नाही. अच्छा.